मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भीमाशंकर मध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांचा भीमाशंकर दौरा आहे। आता ते भीमाशंकर मध्ये दाखल झालेत आणि मंदिरातील पूजेनंतर सीएमच्या हस्ते ध्वजाची सुद्धा पूजा करण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजाची पूजा करण्यात येणार आहे। भीमाशंकर मंदिराच्या सभा मंडपाचा एक दगड म्हणजे मुकुट त्यांच्या हस्ते बसवण्यात येणार आहे। मंदिरामध्ये पूजा करून त्यांच्या हस्ते ध्वजाची पूजा करण्यात येईल। त्यानंतर मुख्यमंत्री भीमाशंकरला येणार असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खेडचे आमदार बाबाजी काळे हे सुद्धा उपस्थित आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भीमाशंकर परिसरातील विकास कामांची पाहणी करणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर परिसरात 288 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याअंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत। सभा मंडप, दर्शन बारी, पायरी मार्ग, प्रवेशद्वार तसेच भाविकांसाठीच्या सुविधा अधिक सक्षम करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। दरम्यान गेली 5 महिने बंद असलेलं भीमाशंकर मंदिर येत्या 15 जून पासून मर्यादित वेळेसाठी भाविकांना खुलं करण्यात येणार आहे। याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भीमाशंकर मंदिर परिसरात जी विकास कामं सुरू आहेत त्याची पाहणी करणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती भीमाशंकर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भीमाशंकर परिसरामध्ये येत आहेत आणि त्या निमित्ताने या ठिकाणी तगडा असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज भीमाशंकर दौरा असला तर या दौऱ्यासाठी पत्रकारांना या ठिकाणी मज्जाव करण्यात आलाय। माध्यम प्रतिनिधींना या ठिकाणी भीमाशंकर मंदिर परिसरात सोडण्यात येत नाहीये। खरं तर गेले 5 महिन्यांपासून भीमाशंकर मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती भीमाशंकर मंदिर परिसराचा 288 कोटी रुपयांचा विकास आराखडा राबवला जातोय। त्या माध्यमातून भीमाशंकर मंदिराचा मुख्य सभागृह असेल किंवा पायरी मार्ग असेल आणि भाविकांच्या इतर सोयी सुविधांचं काम चालू आहे। त्यामुळे भाविकांना त्रास होऊ नये यासाठी भीमाशंकर मंदिर जे आहे हे भाविकांना दर्शनासाठी गेले 5 महिन्यांपासून बंद आहे आणि येत्या 2 दिवसात म्हणजे 15 जून पासून भीमाशंकर मंदिर जे आहे ते भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे। ऑनलाईन पासच्या माध्यमातून आगावी नोंदणी करून भीमाशंकर मंदिर हे काही ठराविक भाविकांना, मर्यादित भाविकांसाठी खुलं करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती अगदी भीमाशंकर मंदिर सुरू होण्याला 2 दिवस बाकी असतानाच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भीमाशंकर मंदिर परिसरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी भीमाशंकर परिसरात येत आहे। खरं तर भीमाशंकर मंदिराच्या सभागृहाचे काम चालू आहे आणि या सभागृहाचा जो मुकुट आहे या मुकुटाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा अर्चा करून स्थापना करण्यात येणार आहे। त्याचबरोबर दीपमाळ जी आहे ह्या दीपमाळेची सुद्धा पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। भाविकांसाठी हे मंदिर बंद आहे। 15 जून पासून हे मंदिर सुरू होणार आहे। त्यापूर्वीच आज मुख्यमंत्र्यांचा भीमाशंकर परिसरातील विकास कामांच्या पाहणीसाठी दौरा असून या ठिकाणी पूजा अर्चा होण्याची शक्यता आहे। आता थोड्या वेळातच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस येतील आणि भीमाशंकर परिसरात जी काही विकास कामे चालू आहेत त्या विकास कामांची पाहणी करतील। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, भीमाशंकर, पुणे।